फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या. पीएसआय बदनेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट. तर प्रशांत बनकरांवरही त्रास दिल्याचा आरोप. सातारा पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश. दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. कर्नाटकमध्ये 80 रुपयांच्या बदल्यात एक मत डिलीट केलं. जवळपास 6018 मतदारांची नावं यादीतून काढल्याची एसआयटी चौकशीतून माहिती समोर. तर राज्यात अशा एजन्सी नेमल्याचा राऊतांचा दावा. भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य? धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलंय. तर आता आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिल्याचं समोर आलंय. त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले. भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर असून असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि विरोधकांकडून सरकारला आता घेरलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईच्या राम गणेश गडकरी चौकामध्ये सर्व पक्षाचे कंदील पाहायला मिळतात. सर्वच पक्षांनी सेना भवनपासून थेट प्रभादेवीपर्यंत मोठमोठे कंदील लावलेले आहेत. धंगेकरांनी आता केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांवर आणखी एक आरोप केलेला आहे. मुरलीधर मोहोळ महापौर असतानाच बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते आणि असा आरोप धंगेकरांनी केलाय. महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आलेत असा प्रश्न त्यांनी विचारलाय. मुंबईच्या 7/12वर आपलंच नाव आहे अशा तोऱ्यामध्ये वावरणाऱ्या उभाटाला प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांनीच घरातून दारात आणून ठेवलंय आणि थोडी आकडेवारी पाहिली तर ठाकरे गटाला लागलेली ओहोटीच स्पष्ट दिसेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर बहुमतासाठी लागणाऱ्या जागा सोडाच 75 ते 85 जागांच्या पुढे जाणं पण ठाकरे गटाला जमणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव सेनेतर्फे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळावा सोमवारी 27 ऑक्टोबरला सायंकाळी NSCI डोम वरळी इथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे राष्ट्रनिर्माणाकडे घेऊन जाणारी या देशातली प्रमुख संस्था आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला असे म्हणणारे लोक मूर्ख आहेत, राष्ट्रद्रोही आहेत अशी खोचक टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही वंचित RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर ठाम आणि त्याच पार्श्वभूमीवर क्रांती चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पडलाय. कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीयच्या संचालक वनिता सोमकुवर, सामाजिक कार्यकर्ते बाबा सोमकुवर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIRची तयारी जलद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अखेर सांगलीच्या इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर असं नामकरण झालेलं आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारनं इस्लामपूरच्या ईश्वरपूर शहर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दिवाळीचं औचित्य साधून किल्ले विजयदुर्गावर गडपूजन आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. लखलखत्या मशालीच्या उजेडात भवानी माता मंदिरापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महादरवाजाला तोरण बांधून 200 पणत्या तसंच 51 मशाली प्रज्वलित करण्यात आलेल्या आहेत. येवल्यात भाऊबीज निमित्त रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेतला. धार्मिक, पौराणिक आणि आधुनिक अशा सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या. पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या किवळे गावात किल्ला बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बालकलाकारांनी राज्यातील अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. तर पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी मावळ, मुळशी, पिंपरी चिंचवड इथून शिवप्रेमींची गर्दी होते.
बार्शी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारल्यानं तब्बल 1 एकरवरील पिकाचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. जवळपास शेतकऱ्याचं 11 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. जळगावात श्रीराम रथोत्सवानिमित्त हत्तीच्या वाहनाचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. मंत्री गिरीश महाजन यांनी हत्तीच्या वाहनाची महाआरती केली आणि त्यानंतर श्रीराम रथोत्सवाला 154 वर्षांची ही परंपरा आहे. साखर कारखाने बंद पडल्यानं अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली होती आणि परंतु या संकटातही काही शेतकरी हार न मानता पर्यायी मार्ग शोधत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे यावल तालुक्यातल्या पाडळसे इथल्या शेतकऱ्याची, ज्यानं स्वतःचा सेंद्रिय गूळ प्रकल्प उभारून केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच नाही तर इतर शेतकऱ्यांनाही रोजगार दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली. लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना ओवाळलंय. ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलाय. अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहराच्या विविध भागात तासभर मुसळधार पाऊस कोसळलाय. पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप देण्यात आलाय. शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारत दारूच्या बाटल्या फोडून चोप दिलाय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहात आयोजित सुखी गायनाच्या कार्यक्रमामध्ये नोटा उधळण्यात आलेल्या होत्या आणि कमरेला बंदूक लावून एका तरुणाकडून चक्क नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पोलीस मुख्यालयामधील सभागृहातच झालेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 8 जणांच्या टोळक्यानं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह 2 संशयितांना अटक केलेली आहे आणि पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करून आरोपींना सापळा लावून पकडले. मावळामध्ये बेकायदेशीर हातभट्टी वापरून निर्मितीवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. डोणेगावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी छापा टाकून अवैध दारू तयार करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आणि तयार दारू असा एकूण 1 लाख रुपये 65,000 रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केला. बारामती MIDC परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशानं बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आणि हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल काउंटरजवळ डिवायडर 4 चाकी चढल्यानं गाडीतील 2 जण जखमी झाले तर एक टोल कर्मचारी गंभीर जखमी झालाय. वाहन चालकाला झोप लागल्यानं त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलंय. ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यासाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार आहे. वित्त मंत्रालयानं जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियमन 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. RTO विभागामधील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागलेलं आहे. याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासनं पडल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. RTO कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टलच्या बांधकामाला आता विकासक JNPTनं गती दिलेली आहे. तर यानुसार या पोर्ट परिसरात लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे. ही भिंत 10.47 किलोमीटर लांबीची असेल. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता आता नकाशामध्ये बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे संकेत दिलेले आहेत. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या 2 ते 3 निविदा रद्द करण्यात आलेल्या आहेत असं स्पष्ट केलं आहे.